नमस्ते मित्रांनो, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित तीनही जिल्हे म्हणजे जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथे विविध महाविद्यालयांमध्ये पदवीस्तर, पदव्युत्तर पदवीस्तर तसेच पदविका स्तर आणि तत्सम स्तरावरील अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. मित्रांनो, या परीक्षा सुरळीतपणे पार पाडाव्यात किंवा विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा ताण तणाव न घेता परीक्षा पार पाडावी, चांगलं संपादनक विद्यार्थ्यांनी करावं, यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करत असते. तसेच विद्यापीठाचे माननीय कुलगुरू महोदय, माननीय कुलगुरू महोदय तसेच कुलसचिव महोदय आणि महत्त्वाचा भाग म्हणजे परीक्षा विभागाचे संचालक आणि त्यांची संपूर्ण टीम या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा तणावरहित परीक्षा कशी होईल यासाठी सातत्याने मार्गदर्शन करत असते, आपल्याशी संवाद साधत असतात आणि विविध अंगांनी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु कळत न कळत एक परीक्षा म्हटलं की एक फोबिया असतो, एक भीती असते. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो, पण ऐन परीक्षेच्या दिवशी कुठेतरी त्यांना ब्लँक झाल्यासारखं वाटतं किंवा मला परीक्षा देता येईल का, मला चांगले मार्क मिळतील का, अशी एक भीती त्यांच्या मनामध्ये असते. तर किंवा काही विद्यार्थी कळत न कळत त्यांच्या मनातही नसतं, परंतु परीक्षेच्या भीतीपोटी काहीतरी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करत असतात. मित्र, सध्या डिजिटल युग असल्यामुळे AI चा वापर करून सुद्धा काही विद्यार्थी गैरप्रकाराला बळी पडत असतात आणि शैक्षणिक नुकसान स्वतःचं करून घेत असतात. त्यात गैरप्रकार केल्याने आपल्याला शिक्षा सुद्धा मिळत असते, शिवाय पैशांचा दंड सुद्धा भोगावा लागत असतो. तर अशा कोणकोणत्या प्रकारचे गैरप्रकार किंवा परीक्षेमध्ये कॉपीचे जे प्रकार आहेत हे कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेऊया, की जेणेकरून आजपर्यंत काही विद्यार्थ्यांनी केलं असेल पण याच्या पुढे ते करणार नाहीत अशी आशा या माध्यमातून मी व्यक्त करते. आता इथे बघा की ज्या विद्यार्थ्यांनी पेपर लिहिलेले आहेत त्यामध्ये काहीतरी थोडी चूक राहून जाते. आता इथे बघा पेज नंबर जे आहे इथे 2 दिसतो आहे आणि इकडे 5 दिसतो आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर इथे पेज कुठेतरी फाटलेला आहे. म्हणजे आपल्याकडून न कळत भीतीपोटी असे प्रकार होऊ शकत आहेत. किंवा ज्या वेळेला तुम्हाला उत्तरपत्रिका ही दिली जात असते तर आपण नीट चेक करून घेणे गरजेचं असतं. कदाचित पूर्वीच हे पेज फाटलेलंही असेल, परंतु आता शंका कशी येते आहे की 2 नंबरच्या पानानंतर डायरेक्ट 5 नंबरचं पान जर येत आहे तर मधले पानं कुठेतरी फाडली गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा विद्यार्थी हा गैरप्रकारामध्ये येण्याची शक्यता असते. त्याच पद्धतीने पुढचा कॉपीचा जो प्रकार आहे की काही विद्यार्थी, आता इथे बघा हाताने लिहिले काही पेजेस आहेत आणि त्याला स्टेपल केलेलं आहे आणि एकमेकाला स्टेपल करून कुठेतरी कॉपी करण्याचा प्रकार केलेला आहे असं आपल्याला इथे दिसतं आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये जर आपण बघितलं तर ही चीट जी आहे किंवा हे लिहिलेलं पेज जे आहे तर हॉल तिकीट जे आहे हॉल तिकीटच्या मागे कुठेतरी सापडलेलं आहे. अशा प्रकारे काही विद्यार्थी जे आहेत ते प्रयत्न करत असतात. पुन्हा आता तिसरा पुढचा जो प्रकार आहे की अगदी मायक्रो आणि मायक्रो लेव्हलच्या म्हणजे डिजिटल कॉपीज जे आहेत हे विद्यार्थी करत असतात आणि आपण जे उत्तरपत्रिका लिहित असतो त्या उत्तरपत्रिकेच्या आतल्या पानावर कुठेतरी ते लपवून ठेवलेलं असतं आणि बऱ्याच वेळेला पेपर संपल्यानंतर ते काढण्याचं लक्षात राहत नाही आणि पेपर सोबत ती चीट इथे येते आणि तो विद्यार्थी जो आहे तो गैरप्रकारामध्ये मोडला जातो. आता इथे सुद्धा बघा डिजिटल जी काही कॉपी आहे ती सुद्धा तुमच्या उत्तरपत्रिकेच्या मागच्या बाजूला ठेवलेली आहे आणि ती पेपर सोबत जशीच्या तशी तिथे आलेली आहे. त्याच पद्धतीने आता हा एक प्रकार जो बघा डिजिटल कॉपी सोबत हाताने लिहिलेली जी काही चीट आहे किंवा हाताने लिहिलेलं जे काही पृष्ठ आहे तर ते अशा पद्धतीने बारीक स्वरूपामध्ये लिहून आणि विद्यार्थी म्हणजे प्रश्नपत्रिकेच्या मागच्या बाजूला असेल किंवा हॉल तिकीटच्या मागच्या बाजूला असेल किंवा उत्तरपत्रिकेमध्ये कुठेतरी लपवून लिहितानाचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारे हा एक गैरप्रकार जो आहे तो आढळलेला आहे. त्याच पद्धतीने आपलं एक श्रद्धास्थान असतं, आपल्या देवावर एक विशिष्ट प्रकारची श्रद्धा असते किंवा इतर काही स्थानं असतात, त्या श्रद्धेच्या पोटी काही विद्यार्थी अशा प्रकारचं लिहून ठेवतात. आता इथे बघा राधे राधे लिहिलेलं आपल्याला दिसतं आहे. दुसऱ्या चीटमध्ये बघा श्री शिवाय नमस्तू अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे. शिवाय इथे आता बघा तुम्ही लिहिल्यानंतर कुठेतरी थँक्यू लिहिलेलं आहे. मित्रांनो, आपली श्रद्धा असणं भाग वेगळा आहे, परंतु असं कुठल्याही प्रकारचं देवाचं नाव असेल किंवा थँक्यू असेल, सॉरी असेल किंवा काही विद्यार्थी आईचं नाव वगैरे लिहून ठेवत असतात, असे अनेक प्रकार आढळलेले आहेत. तर हे सुद्धा कॉपी गैरप्रकारामध्ये येत असतं. आता इथे बघा पेज नंबर 7 आपल्याला दिसतंय, परंतु ते पेन्सिलने लिहिलेलं आहे आणि अशा प्रकारचं सुद्धा काही कारागिरी जर आपण केलेली असेल तर ते सुद्धा परीक्षा गैरप्रकारामध्ये येत असतं. अशा रीतीने मित्रांनो आता आपण कॉपीचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत. म्हणजे
एक छोटीशी चूक सुद्धा आपलं आयुष्याचं नुकसान करू शकते आहे, हे आपण प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याकडून कधीही घडू नयेत. कारण आपण वर्षभर जर अभ्यास करत आहात तर आपल्याला शैक्षणिक संपादने चांगले मिळावे यासाठी तुम्ही सकारात्मकतेने जर विचार केला तर निश्चितच परीक्षेमध्ये सुयश आपण मिळवू शकतो. पण मात्र अशा प्रकारचे जर गैरप्रकार आढळले तर मित्रांनो लक्षात घ्या, ज्या परीक्षेला तुम्ही बसलेला आहात, ज्या पेपरमध्ये अशा प्रकारचा गैरप्रकार आढळला असेल तर त्या पेपरचीही संपादनूक तुमची रद्द होऊ शकते आणि पुढील 1 परीक्षा, 2 परीक्षा अशा अतिरिक्त 5 परीक्षांपर्यंत तुम्हाला अपात्र ठरवण्यात येत असतं. हे शिक्षेचं स्वरूप अतिशय गंभीर आहे आणि अजूनही त्या गांभीर्यता जर लक्षात घेतली, शिक्षेचं स्वरूप जे आहे हे तुम्ही अजून समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण यामुळे आपण स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करण्यास स्वतः कारणीभूत ठरू शकाल. मित्रांनो, असे कुठलेही प्रकार आपण न करता परीक्षेला अगदी आनंदाने, कुठल्याही प्रकारचा तणाव न घेता सामोरं जा. अतिशय आणि त्याच पद्धतीने आपण आपल्या विद्यापीठाचं नावलौकिक, आपल्या महाविद्यालयाचं नावलौकिक निश्चितच उंचीवर नेऊ शकतो. परंतु एक गैरप्रकार जर आपण टाळणं अतिशय गरजेचं आहे. आता याच्या पुढे कोणत्याही विद्यार्थ्याने अशा प्रकारचा गैरप्रकार न करता एक चांगला विद्यार्थी म्हणून, एक आदर्श विद्यार्थी म्हणून नावलौकिक मिळावं अशी आपल्या विद्यापीठाची, महाविद्यालयाची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा आपण निश्चितच पूर्ण करणार आहात. धन्यवाद.